तर मराठा आरक्षणासंदर्भात वर्षावर महत्त्वाची बैठक सुरू आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही महत्त्वाची बैठक बोलावली आहे। दोन्ही उपमुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित आहेत। जरांगे पाटील यांचा मुंबई दौरा आहे। मुंबईमध्ये ते उपोषण करणार आहेत। त्या पार्श्वभूमीवर आता राजकीय घडामोडींना सुद्धा वेग आलाय। दोन्ही उपमुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीचं आयोजन केलंय। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्या सोबत जोडलेले आहेत। शुभम, या बैठकीला सुरुवात झालेली आहे। सुरुवातीला हे सांगा, या बैठकीमध्ये कोण कोण उपस्थित आहेत? जगदीश, वर्षा निवासस्थानी सध्या बैठक सुरू झालेली आहे। मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थानी या ठिकाणी बैठक सुरू झालेली आहे, ज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजेच अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे काही वेळ आधी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। 15 ते 20 मिनिटं झालेले आहेत। या तिघांमध्ये सध्या बैठक सुरू आहे। या व्यतिरिक्त या बैठकीमध्ये फार क्वचित लोक आहेत, कारण की असं सांगण्यात येत होतं की मराठा नेते देखील काही उपस्थित राहतील आणि मंत्रिमंडळातील अनेक इतर मंत्री देखील उपस्थित राहतील। पण सध्या चित्र पाहायला गेलं तर दोन्ही उपमुख्यमंत्री हेच वर्षा निवासस्थानी पोहोचलेले आहेत। खरं तर मराठा समाजाचं आंदोलन जे आहे ते आझाद मैदान या ठिकाणी होणार आहे। 28 तारखेला रात्री किंवा 29 तारखेला सकाळी मनोज जरांगे पाटील हे मुंबईमध्ये येणार आहेत। ऐन गणेशोत्सवाच्या मध्ये त्या ठिकाणी येणार आहेत आणि त्यामुळेच कुठेतरी सरकारने जी आहे आता आपली भूमिका जी आहे ती काहीतरी निर्णय घेणं गरजेचं आहे। त्यामुळे आता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे वर्षा निवासस्थानी भेटलेले आहेत। अनेक वेगवेगळे विषय देखील आहेत, पण मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल जी आहे ही महत्त्वाची बैठक जी आहे ती मानली जात आहे। जगदीश, तर या बैठकीवर आपण लक्ष ठेवून राहू। शुभम, तुम्ही असेच जोडलेले रहा। आणखी एका बातमीवर तुमच्याकडून माहिती हवी आहे।